आज आपण इथे ना संक्रांत स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. संक्रांत जरी झाली ना तरी रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरात केला जातो. त्यामुळे ना हळदी कुंकवाच्या वेळेस बाहेरून तिळाची वडी आणण्यापेक्षा आहे ना घरच्या घरी आहे ना छान कुरकुरीत क्रंची अशी आपण तिळाची वडी बनवणार आहोत. आणि या तिळाच्या वडीचं वैशिष्ट्य म्हणजे ना ही छान कुरकुरीत होते, अजिबात चिवट होत नाही किंवा खूप हार्डही होत नाही. मस्त कुरकुरीत अशी ही वडी लागते. त्यामुळे ना व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कारण यामध्ये ना मी परफेक्ट असा पाक कसा बनवायचा या वडीसाठी, त्याचबरोबर आहे ना ह्यात एक छोटासा असा एक घटक घातलेला आहे, की ज्याच्यामुळे ना आपली ही वडी कडक अजिबात होणार नाही, छान ती क्रंची होणार आहे. म्हणूनच आहे ना शेवटपर्यंत रेसिपी बघा. म्हणजे तुमचीही ही तिळाची वडी ना पहिल्याच प्रयत्नामध्ये छान परफेक्ट होईल, मस्त कुरकुरीत अशी होईल. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तिळाची वडी बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया. साहित्यामध्ये मी इथं 1 वाटी हे साधे गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी पांढरे तीळही घेऊ शकता, पण या तिळाला चव जास्त छान असते म्हणून मी हे तीळ घेतलेले आहे. सोबतच इथं 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ हा साधा नॉर्मल गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही. 1 वाटी तीळ त्यासाठी 1.5 वाटी गूळ आणि सोबतच 2 चमचे साजूक तूप आणि चिमूटभर सोडा, हाच तो महत्वाचा घटक आहे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सुरुवातीला आहे ना आपण हे तीळ 2 ते 3 मिनिटं छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर 2-3 मिनिटं आपण हे तीळ छान भाजून घेणार आहोत. तर हे तीळ आहे ना साधारणतः जेव्हा उडायला लागतात असे टसटस ते छान उडतात आणि त्याचबरोबर ना एक मंद तिळाचा आहे ना वास पसरतो. त्या याचाच अर्थ असा की आपले हे तीळ आहेत ना छान भाजले गेलेले आहेत. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की हलकेसे तीळ छान उडायला लागलेले आहेत आणि याचा आहे ना एक मंद सुगंध पसरलेला आहे घरात. अजून एखाद मिनिटभर हे तीळ मी छान भाजून घेणार आहे. तर येस, इथे बघा, इथे हे तीळ परफेक्ट भाजले गेलेले आहेत. हे आता आपण बाजूला काढून घेऊया. तीळ मी बाजूला काढून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याच पॅनमध्ये मी हा गूळ ऍड केलेला आहे आणि सोबतच इथे 1 ते 1.5 टेबलस्पून मी पाणी ऍड केलेलं आहे. आता या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. गूळ संपूर्णपणे यामध्ये विरघळला गेला पाहिजे. येस, तर गूळ इथे छान विरघळत आहे. तोपर्यंत ना मी काय करणार आहे, की ज्या बेसवर मला तिळाची वडी बनवून घ्यायची आहे ना, त्याला मी असं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही थाळीला, पोलपाटला कशालाही लावून घेऊ शकता. मी इथं हा चॉपिंग बोर्ड यूज करणार आहे. याला सगळ्या बाजूने छान तूप लावून घेणार आहे, की जेणेकरून तिळाची वडी ज्यावर मी यावर पसरवेल ना, त्यावेळेस ती अजिबात चिकटली गेली नाही पाहिजे. आता इथे बघा, साइड बाय साइड गूळ संपूर्णपणे विरघळलेला आहे आणि आपण याचा आता पाक बनवून घ्यायचा आहे. तर हा पाक कसा झाला पाहिजे? तर हे बघा, हे हे जे गुळाचा पाक आहे ना, हा पाण्यात सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता, याची गोळी नाही झालेली, हा पसरला गेलेला आहे. आणि जेव्हा आपण हा एकत्र असा करतो ना, तेव्हा त्याची अशी कडक गोळी नाही होत. अजून हा सैल आहे. म्हणजेच असा, की हा पाक परफेक्ट नाही झालेला. हे बघा, उचलला तरी हा उचलला जात नाही. पाण्यामध्ये सहज हलतो. तर एक 2-3 मिनिटं पुन्हा आपण आहे ना, छान हलवून घेणार आहोत. या स्टेजला सतत असं हलवत राहणे गरजेचं आहे. आणि अजून एक, हा गुळाचा पाक आहे ना, जेव्हा रेडी होत जातो ना, तेव्हा तो हळू-हळू आहे ना घट्ट होत जातो. तुम्ही जेव्हा बनवाल ना, तेव्हा तुमच्या नक्की लक्षात येईल, की सुरुवातीला जसा पातळ होता तसा नाही, हळू तो घट्ट फेसाळ होत जातो. तर हे बघा, एक 2-3 मिनिटं अजून मी हा पाक हलवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, की तो अजून फेसाळ झालेला आहे आणि अजून घट्ट झालेला आहे. छान याला बबल्स येत आहेत. आता आहे ना, आपण पुन्हा एकदा चेक करूया, की हा पाक परफेक्ट झालेला आहे की नाही. तर त्यासाठी पुन्हा एकदा डिशमध्ये मी पाण्यात हा पाक सोडलेला आहे आणि हे बघा, हा पसरला गेलेला नाहीये जास्त, पण तरी सुद्धा हा अजून रेडी नाही. कारण हे बघा, हा असा एकसारखा केल्यानंतर आहे ना, ह्याची गोळी बनते, पण ती पटकन हार्ड होत नाही. ती अशी हे बघा, ओढल्यानंतर अशी ताणली जाते. तर अजून हा पाक झालेला नाही. अजून एखाद मिनिटभर तरी आहे ना, आपण हा पाक आहे ना, असाच हलवत राहणार आहोत. तर एक 2-3 मिनिटानंतर पुन्हा एकदा चेक करूया आणि हे बघा, हळू तुम्ही बघू शकता, की हा जास्त फेसाळ झालेला आहे, घट्ट झालेला आहे
आणि हे बघा सगळ्यात शेवटी हे बघा पाण्यात सोडल्यानंतर पटकन याची गोळी तयार झालेली आहे. येस. आणि हे बघा अगदी हाताला आहे ना ती पटकन कडक लागते. म्हणजे आधीच्या पाकापेक्षा तुम्ही ही गोळी बघू शकता. पटकन वळली जाते. याचाच अर्थ असा की पाक परफेक्ट आहे, रेडी आहे. ही गोळी तुम्ही ताटात सोडल्यानंतर टणकन असा त्याचा आवाज येतो. तर हे बघा मस्त अशी गोळी झालेली आहे. पाक रेडी आहे. आता या स्टेजला आहे ना, मी यामध्ये जे तीळ आपण भाजून घेतलेले होते ना, ते घालायचे आहेत. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मी म्हटलं होतं एक छोटासा असा घटक की ज्याच्यामुळे वडी कुरकुरीत होणार आहे. तो म्हणजे हा चिमूटभर सोडा. हा चिमूटभर सोडा घातल्यानंतर आहे ना, गुळाच्या पाकाचा रंग आहे ना, बदलणार आहे. तर आधी बघा लाल होता आणि आता तो पांढरा झालेला आहे. सगळ्यात शेवटी 1 चमचा साजूक तूप मी घालणार आहे. यामुळे सुद्धा आहे ना, जी तिळाची वडी आहे ना, ती छान क्रंची होण्यास मदत होणार आहे. तर हे बघा, आता हे सगळं मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यात आपण तीळ ॲड केलेले आहेत आणि हे तीळ आहे ना, या पाकामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि हा पॅन गरमच होता. यामध्येच आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. छान घट्ट झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना, हे आपण आता चॉपिंग बोर्डवर काढून घेणार आहोत. चॉपिंग बोर्डला आधीच मी तूप लावलेलं होतं. त्याच्यावर हे सगळं मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि हे ना मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊन द्यायचं आहे. खूप जास्त थंड होऊन देऊ नका. हलकंसं ते थंड झालं पाहिजे आणि थंड झाल्यानंतर आहे ना, एकसारखं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथं पॅनमधून काढल्यानंतर आहे ना, हे आपल्याला आता लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे मी काय केलं, की लाटण्याला सुद्धा आहे ना, तूप लावून घेतलं होतं आणि अगदी आहे ना, अलगद हाताने, हलक्या हाताने ना, मी ही तिळाची जी पोळी म्हणतो ना आपण, ती लाटून घेणार आहे. वडीसाठी एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. ही पोळी नाहीये, वडीच आहे. पण तरीसुद्धा आपण गोल असं चपाती जशी लाटतो ना, तशी ही लाटून घेणार आहे. तर तुम्हाला ही वडी कितपत जाड किंवा पातळ हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही असं हे लाटून घ्या. आणि हे बघा मस्तपैकी इथं अगदी हलक्या हाताने मी हे लाटून घेतलेलं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे, हे आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. येस. थोडंसं इथं मला जाड वाटत होतं म्हणून मी अगदी अजून थोडं हलक्या हाताने लाटून घेतलेलं आहे. आणि हे बघा एक 10-15 मिनिटांनी ना हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला ज्या साइजच्या वड्या हव्या आहेत ना, त्या साइजनुसार तुम्ही वड्या कापून घ्या. पण हे हलकंसं गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे. संपूर्णपणे थंड झाल्यानंतर हे कट होणार नाही. वडीचे अगदी तुकडेच होतील. त्याच्यामुळे ना हलकंसं गरम असताना आपण हे एकसारख्या अशा याच्या वड्या कापून घेणार आहोत आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण चेक करूया. तर इथे बघा, इथे हे संपूर्णपणे थंड झालेल्या आहेत वड्या आणि हे बघा अगदी पटकन आहे ना या बोर्डपासून ह्या रिमूव्ह होतात. हे बघा मस्त अशा पटकन निघतात. तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला जवळूनही दाखवते. परफेक्ट अशा ह्या तिळाच्या वड्या होतात. म्हणजे अगदी बाजारात मिळतात ना, तशा परफेक्ट तिळाच्या वड्या ह्या रेडी झालेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या छान कुरकुरीत होतात आणि महिनोन-महिने टिकतात. त्यामुळे ना, या संक्रांतीला बाहेरून तिळाची वडी आणण्यापेक्षा आहे ना, अशीही तुम्ही घरच्या घरी करून बघा. अगदी 10 ते 15 मिनिटात ह्या वड्या बनतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. मस्त झाल्या आहेत ना. त्यामुळे या संक्रांतीला अशा हळदी-कुंकवासाठी तुम्ही ह्या तिळाच्या वड्या ना, नक्की बनवून बघा. कारण हे आहेत ना छान कुरकुरीत होतात. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी पटकन तुटतात, चिवट होत नाहीत. छान बाजारात जशा मिळतात ना, तशा घरच्या घरी बनवता येतात. तिळाच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि किती परफेक्ट सुंदर झालेल्या आहेत. चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते. त्यामुळे माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.